लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नायगाव शेत शिवारात नायगाव मुडकी उमरगा रस्त्यावर BN बार अँड रेस्टॉरंट आहे। 26 डिसेंबर रोजी शुक्रवारी मध्यरात्री 11 ते 12 वाजताच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या 3 अज्ञात आरोपींनी बारमध्ये प्रवेश केला। दारू आणि सिगारेट देण्याची मागणी करत आरोपींनी शिवीगाळ आणि हुज्जत घातली। बार मालक गजानन नामदेव कासले वय 42 वर्ष यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी जीवे मारण्याच्या हेतूने काठीने जोरदार हल्ला केला। या हल्ल्यात गजानन कासले यांचा जागीच मृत्यू झाला। त्याचवेळी बारमध्ये उपस्थित असलेले अजय भरत मोरे वय 28 वर्ष यांच्यावरही काठीने हल्ला करण्यात आला, ज्यात ते गंभीर जखमी झालेत। यानंतर आरोपींनी बारमधील टीव्हीची तोडफोड केली, कॅश काउंटर उघडून रोख रक्कम आणि विदेशी दारूच्या बाटल्या घेऊन ते घटनास्थळावरून फरार झालेत। या घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय। अवघ्या 5 तासात बबलू हारतीय, सागर हनुमंत बोयने आणि संतोष राम तेलंगे सर्व धवेली राहणार रेणापूर यांना लोहा तालुक्यातील रिसन गाव येथून अटक करण्यात आली आहे। ही कारवाई DYSP रवींद्र चौधरी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली आहे। या घटनेमुळे नायगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सर, आज जे नायगावमध्ये घटना घडलेली होती रात्री, त्या चोरांच्या मुसक्या वळण्यात आपल्याला यश आलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? काय घटना आहे? चाकूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नायगाव म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी BN हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचे मालक गजानन नामदेव कासले हे हॉटेल बंद करत असताना 11:40च्या सुमारास 3 आरोपी एका मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये दारू आणि सिगरेट मागण्यासाठी प्रयत्न केला। त्याच्यातून त्यांचा वाद झाला हॉटेल बंद झाल्यामुळे। त्याच्यामध्ये ह्या 3 आरोपींनी गजानन कासले यांच्या डोक्यामध्ये काठीचे वार करून त्यांचा खून करण्यात आला, अशी बातमी आम्हाला 12 वाजण्याच्या सुमारास काल रात्री PI भंडे साहेब यांना मिळाली होती। भंडे साहेबांनी आम्ही तात्काळ तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर आम्ही LCBची मदत, त्याचप्रमाणे आमचे SP साहेबांना सर्व माहिती दिली, त्यांचं मार्गदर्शन, ॲडिशनल SP यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही असे 3 ते 4 पथके तयार केली होती। त्याच्यामध्ये एक पथक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रवाना केलं होतं। मी स्वतःही रवाना झालो होतो। PI भंडे वगैरे कागदपत्री पुरावे गोळा करत होते, FIR घेणं, पंचनामा करणे। असं करत असताना थोडासा क्ल्यू मिळाला गुन्ह्याचा। क्ल्यू मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तपास करत करत आम्हाला आरोपींची माहिती मिळाली आणि आरोपींची त्याच्यामध्ये नावं निष्पन्न झाल्यानंतर आरोपी हे कुठे असतील, काय असतील याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आरोपी हे परभणी तालुक्यामध्ये गेले होते मोटरसायकलवरती। रात्रीतून त्यांनी प्रवास केला होता आणि परभणी गावामध्ये सादलापूर नावाचं गाव आहे आणि पालम तालुका आहे, या ठिकाणी ते गेल्याचं कळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पोहोचायच्या अगोदरच 10 मिनिटं ते आरोपी निघून गेले होते शेतामध्ये आणि शेताच्या पलीकडे जंगल वगैरे होतं। परंतु आम्ही LCBची टीम विरुद्ध बाजूने शोध मोहीम चालू केली होती। या साईडने आमची टीम रवाना झाली होती आणि दोघांच्या फोनवरती संपर्कामध्ये हे LCB आणि आमच्या काही टीमच्या लोकांना एका टेकडीवरती 3 लोक गेल्याचं समजलं आणि त्यानंतर मग त्या टेकडीला घेराव घालून ते आरोपी पकडण्यात आलेले आहे। फक्त आरोपींनी दारूच्या नशेमध्ये हा क्राईम केलेला आहे, सडनली क्राईम केलेला आहे। त्यांनी फक्त सिगरेटचं पाकीट आणि दारू पिण्यासाठी मिळावी आणि त्यावेळेस हॉटेल बंद करण्याच्या स्थितीत होतं, मालकाने नकार दिला। त्या कारणावरून त्याच्या डोक्यामध्ये, मालकाच्या डोक्यामध्ये काठीचे घाव घालून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये।